निताय गौर प्रेमानंदी. ठीक आहे, आपण सुरू करू. माझ्या बॅगमध्ये काय असेल तर आता बरोबर 5 मिनटं राहिलेले आहेत सूर्यास्ताला. सूर्यास्ताची आज वेळ आहे 6:56 पंचांगानुसार. आणि आता 6:50-51 झालेले आहेत. 5 मिनटं राहिलेले आहेत. आणि आज आपण भगवंतांच्या ज्या विशेष अवताराच्या प्राकट्याचा दिवस साजरा करण्यासाठी इथं एकत्रित झालेलो आहोत. त्यांचा प्राकट्याचं जे विशेष वेळ आहे किंवा निश्चित वेळ आहे ती कोणती आहे? सूर्यास्ताची आहे. तर आपण सुरुवातीला 5 मिनटं जय राधा माधव गाऊ आणि त्याच्यानंतर बरोबर मग सूर्यास्ताची वेळ येते, नरसिंह भगवंतांच्या प्राकट्याची वेळ येते. तर त्यावेळेला आपण नरसिंह आरती गाऊ आणि मग थोडं हरिकृष्ण मंत्राचं कीर्तन करू. थोडं ट्रबल कमी करतात. तर सर्वांनी उत्साहाने हृदयातून भगवंतांचं स्मरण करत, भगवंतांना प्रकट होण्यासाठी प्रार्थना करत त्यांच्या स्वागताच्या प्रत्यात आपण कीर्तन करायचं आहे. तर सर्वांनी उत्साहाने आणि प्रेमाने हरिनामाचं उच्चारण करा. आणि पहा, आम्ही एका वरिष्ठ भक्तांच्या लेक्चरमध्ये किंवा प्रवचनामध्ये एकदा ऐकलेलं होतं की आपण जेव्हा केव्हा नरसिंह भगवंतांची आरती गातो किंवा नरसिंह भगवंतांच्या स्तुतीप्रत्यात कीर्तन करतो तर आपण मनोमन चिंतन केलं पाहिजे की खरोखर कोणत्या ना कोणत्या ब्रह्मांडामध्ये भगवंतांचं प्राकट्य आत्ताही चालू आहे वर्तमानमध्ये. आणि त्या लीलेमध्ये आपण आहोत आणि आपल्यासमोर स्वतः भगवंत प्रकट होत आहेत. आणि त्या प्रकट होण्याच्या लीलेला आपण स्वतः पाहत भगवंतांची समोरासमोर स्तुती करत आहोत, भगवंतांचं गुणगान करत आहोत, भगवंतांचं स्वागत करत आहोत. अशा भावनेमध्ये आपण नरसिंह आरती म्हणली पाहिजे. जसं आता आपल्या ब्रह्मांडामध्ये सायंकाळच्या सूर्यास्ताची वेळ येत आहे. आज तारीख 30 एप्रिल आहे, 2026 आहे. परंतु अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. आणि आत्ता वर्तमानमध्ये एखाद्या कोणत्या तरी ब्रह्मांडामध्ये सतयुग सुरू आहे. आणि त्या सतयुगामध्ये कोणती वेळ सुरू आहे? हिरण्यकशिपू आणि प्रल्हाद महाराज यांच्या लीलेची वेळ सुरू आहे. आणि आत्ताचा जो सायंकाळचा वेळ आहे तसाच तिथं पण वेळ चालू आहे. आणि एक प्रकारे भगवंत प्रकट होण्याचा तो दिवस तिथं आहे प्रत्यक्षात. आणि तिथं आता भगवंत 5 मिनटात प्रकटच होणार आहे. आणि मग भगवंत प्रकट होण्याच्या अगोदरची 5 मिनटाची वेळ जर आपण लीला काय असेल हे चिंतन केलं तर कोणता प्रसंग आहे त्यावेळेला की हिरण्यकशिपू आपल्या आसनावर सिंहासनावर बसलेले आहेत आणि प्रल्हाद महाराज समोर आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये संभाषण चालू आहे. आणि प्रल्हाद महाराज भगवंत सर्व ठिकाणी वास करत आहेत हे त्यांना सांगत आहेत. आणि ते ऐकून हिरण्यकशिपू फार क्रोधित झालेले आहेत. आणि हा प्रसंग आत्ता एक प्रकारे ह्या वेळेला चालू आहे. आणि तो प्रसंग आत्ता सध्या कुठल्या तरी एखाद्या ब्रह्मांडामध्ये प्रत्यक्षच चालू आहे, ती कल्पना नाही आहे. मग आपण कीर्तन करत असताना केव्हा पण ते स्मरण करत स्वयं भगवंत तिथं प्रकट होत आहेत आणि तिथं मी आहे अशी चिंतन करत आपल्या हृदयामध्ये आपण काय केलं पाहिजे? कीर्तन केलं पाहिजे. मग आत्ताच नाही, मग आपण सकाळी मंगलारतीच्या वेळेला नरसिंह आरती म्हणतो आणि इतर कधी कोणत्याही वेळेला नरसिंह आरती म्हणतो तर त्यावेळेला आपण तसंच चिंतन करून नरसिंह आरती म्हणली पाहिजे. कारण आपण दिवसातल्या कोणत्याही वेळेला नरसिंह आरती म्हणा, त्या वेळेला कुठल्या नाही कुठल्या ब्रह्मांडामध्ये नरसिंह भगवंत प्रकट होत आहेतच है ना. आणि तसं आपण स्मरण करून चिंतन करून आरती किंवा कीर्तन केलं पाहिजे. आणि खरोखर मग आपल्या हृदयामध्ये आपल्याला अनुभव येईल की आपण त्या ब्रह्मांडामध्ये आहोत, सतयुगामध्ये आहोत, त्या हिरण्यकशिपूच्या महलामध्ये आहोत आणि भगवंतांचं प्रत्यक्षात आपण दर्शन करत आहोत. हा अनुभव आपल्याला होईल.
तर सर्वांनी त्या भावनेमध्येच कीर्तन करा. झालं, आता 1 मिनिट राहिलेलं आहे. हां, तर आता असं करूया, जय राधा माधव आपण राहून दे, डायरेक्ट नरशार्थी म्हणू. हां, ठीक आहे, काय हरकत नाही. नरशार्थी म्हणून सुरू करू. हां, भगवान प्रकट होणार आहे, तेव्हा अंधार झालेला आता है ना, आणि आता भगवंत एखाद्या प्रकाशाच्या रूपात प्रकट होणार आहेत ना. तर ह्या भौतिक गोष्टी आपल्याला काही अडचण आणू शकत नाहीत भगवंताच्या सेवेसाठी. लाईट येवो वगैरे न येवो है ना, आपण तेवढ्याच भावाने, तेवढ्याच उत्साहाने, प्रेमाने कीर्तन करायचं. पहा, अर्धा मिनटं राहिलेला आहे. हां, सर्वजण तयार व्हा. हां, तर भगवंत आता एक प्रकारे हिरण्यकशिपूच्या मुष्टीप्रहाराने त्या खांबातून प्रकट होणार आहे. तर सर्वांनी हृदयामध्ये डोळे बंद करा आणि हृदयामध्ये तो महल चिंतन करा. तर आपण प्रत्यक्षात पाहिला नाही, परंतु आज आपण तो व्हिडिओ दाखवणार आहोत. तर त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं, तर तसा एक महल आहे. प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपू समोर आहेत आणि भगवंत त्या खांबातून प्रकट होणार आहेत. श्री नरसिंह भगवान की जय. भक्तराज श्री प्रल्हाद महाराज की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. भक्ति विघ्न विनाशक भक्तवत्सल श्री नरसिंह भगवान की, भक्तराज श्री प्रल्हाद महाराज की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे. नमस्ते नर सिंगाय. तुम्ही म्हणा, चाल म्हणा, नेहमीच चाल. सिंगाय नमस्ते नर सिंहाय. प्रल्हाद नाद दाहिने प्रल्हाद. सर्वांनी मोठ्याने म्हणा, प्रल्हाद नाद दाहिने प्रल्हाद नाद हिरण्याकाशी सुरक्षः. हिरण्याकाशी सुरक्षः. बारीक आवाज. शिलाटंक नखालये, शिलाटंक नखालये. तो न सिंहा पर, तो न सिंहा, यतो यतो यामि ततो न सिंहा. यतो यतो यामि ततो न सिंहा. बहे न सिंगारुद न सिंगा. बहे न सिंगारुद न सिंगा. बहे नरसिंहमदिं शरणं प्रपदे. नरसिंहमदिं शरणं प्रपदे.
कर कमलवरे नाका अद्भुत सिंगार दलित हिरण्यकशिपु तनुभृंगा केशवदूता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव कर कम क्या जय जगदीश हरे जय जगदीश हरे कर कमलवरे नाका अद्भुत सिंगार दलित हिरण्यकशिपु तनुभृंगा केशवदूता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव कर कमल नाका तनुभृंगा केशवदूता प्रभूजींमध्ये आवाज कमी येत आहे. प्रभूजींचा आवाज वाढू दे. जय जगदीश हरे भव कर कमलवरे नखा अद्भुत सिंगार दलिता हिरण्यकशिपु तनुभृंगा केशवदूता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव हिरण्यकशिपु तनुभृंगा रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंहदेव विघ्न विनाशक नृसिंहदेव जय विघ्न विनाशक नृसिंहदेव विघ्न विनाशक नृसिंहदेव जय नरहरि 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 जय नरहरि जय नरहरि जय जय प्रहलाद महाराज
प्रहलाद महाराज जय, प्रहलाद महाराज जय, प्रहलाद महाराज जय, प्रहलाद महाराज। प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। जय जय प्रभुपाद 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 जय। नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्तवत्सल श्री नरसिंह भगवान की, भक्तराज श्री प्रहलाद महाराज की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे। एक थोडे 5 मिनिट आपण हरे कृष्ण मंत्राचं कीर्तन करू आणि मग कथा सुरू करू। हरे कृष्ण मंत्राचं कीर्तन करत असताना आपण भगवंताचं स्मरण चिंतन करत ध्यानपूर्वक विग्रहांचं भगवंतांच्या हरिनामात श्रवण करा आणि माझ्या मागून मग नंतर उच्च स्वरामध्ये म्हणा। आणि पहा, आज आपल्यासमोर फक्त नरसिंह भगवंतच नाहीत, तर प्रभू रामचंद्र आहेत, लक्ष्मणजी आहेत, हनुमानजी आहेत, सीतामय्या आहेत, गोपालजी पण आहेत। अशा पद्धतीने आपल्यासमोर भगवंतांच्या वेगवेगळ्या रूपांचं प्रकटीकरण इथं आहे। तर सर्व विग्रहांचं भगवंतांचं दर्शन करत चिंतन करत आपण हरिनामाचं उच्चारण करा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 सर्वांनी मोठ्याने प्रेमाने म्हणा राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे
हरे हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरि बोल कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम थांबा म्हणा की राम हरे हरे आता म्हणा जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय प्रभु नित्य गौर हरि बोल नित्य हरि बोल कलयुग पावन से हरिनाम संकीर्तन की श्रील प्रभुपाद की श्री श्री राधा गोपाल भगवान की श्री श्री गौर निताय भगवान की श्री श्री विठ्ठल रुक्माई भगवान की श्री श्री सीता राम लक्ष्मण भक्त हनुमान जी की श्रील प्रभुपाद की भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की भक्तराज श्री प्रहलाद महाराज की श्री नरसिंह चतुर्दशी तिथि महोत्सव की निताय गौर प्रेमानंदे खूप धन्यवाद. सर्वांनी हात जोडून म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं तं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो महावदन्याय प्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामने गौरद्विषे नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। हरे कृष्ण। तर सर्वप्रथम मी उपस्थित सर्व भाविक भक्तांचं विशेष धन्यवाद मानतो की आपण सर्वजण आपला बहुमूल्य वेळ काढून इथं आजच्या या नरसी चतुर्दशी महोत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहात। आणि मग आपल्यापैकी काही भक्त इथले स्थानिक खानापूरचे आहेत आणि काही भक्त विटा आणि त्या भागातून वेगळ्या भागातून आलेले आहेत। तर सर्वांचंच विशेष धन्यवाद आणि त्याचबरोबर विशेष स्वागत पण आहे या कार्यक्रमासाठी। तर आपण पहा, आज इथं नरसिंह चतुर्दशीचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित झालेला आहोत। तर नरसिंह चतुर्दशी म्हणजे कोणता दिवस आहे? भगवंतांचा विशेष एक भक्तवत्सल भक्तरक्षक एक अवतार आहेत, ते म्हणजे नरसिंह भगवंत। तर त्यांचा आज प्राकट्याचा दिवस आहे आणि तो दिवस आपण साजरा करण्यासाठी इथं एकत्रित झालेलो आहोत। आणि भगवंतांच्या प्राकट्याचा वेळ ही आता आपण वर्तमान म्हणजे बसलेलो आहोत, तर हीच वेळ आहे। तर ह्याच वेळेला म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला भगवंत प्रकट झाले। कशासाठी? आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी। आणि एक प्रकारे त्यांनी जे वचन दिलेलं आहे, न मे भक्ता प्रणश्यती, की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही। तर त्या वचनाची पूर्ती करून
भक्तांना किंवा बद्धजीवांना आश्वस्त करण्यासाठी भगवंत आज प्रकट होतात. मग त्यांच्या प्राकट्याचा दिवस आज साजरा करण्यासाठी आपण इथे एकत्रित झालेलो आहे. आणि सर्वप्रथम आम्ही आणखीन एक विशेष भक्तांचं आपण धन्यवाद मानलं पाहिजे किंवा मी मानतो, ते म्हणजे आपल्या भक्तांपैकी जे डोंगरे पवन डोंगरे माता जे आहेत आणि त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांचा आपण पहिला आणि विशेष धन्यवाद मानू की त्यांनी ह्या ठिकाणी त्यांच्या घरी एवढं सर्व नियोजन सुंदर पद्धतीने केलेलं आहे हा उत्सव साजरा करण्यासाठी. आणि त्यामुळे आपल्याला सर्वांना संधी मिळत आहे की भगवंतांचा जन्मोत्सव साजरा करण्याची. आणि त्यामुळे खरोखर आपण डोंगरे पो डोंगरे माताजी, त्यांची मुलं, त्यांचे पूर्ण कुटुंब यांचं विशेष आपण ऋणी असलं पाहिजे, त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे, कारण त्यांनी सर्वजण मिळून हे सर्व उत्सवाची तयारी करत आहेत किंवा केलेली आहे. तर मग आपण उत्सवाचा जो पहिला भाग आहे तो म्हणजे भगवत कथा ही आता सुरू करू. तर आपण नेहमी सांगतो की भगवंतांचा जो जन्मोत्सव असतो तर तो उत्सव आपण आपल्या शास्त्रामध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने साजरा करतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे काही कार्य करण्यासाठी सांगितलेले आहेत. तर सर्वात पहिला मग भगवंतांच्या विग्रहांचा पंचामृताने अभिषेक करणं हे त्यातलं विशेष कार्य आहे. त्यानंतर मग भगवंतांच्या लीलेसंबंधित कथेचं श्रवण करणं, चर्चा किंवा आपापसामध्ये त्याचं काही वेळेला काही ठिकाणी अध्ययन पण केलं जातं. तर अशा पद्धतीने भगवंताच्या कथेचं श्रवण, कीर्तन, चर्चा करणं आणि त्यानंतर भगवंतांच्या सुंदर रूपाचं शृंगाराचं दर्शन करणं, भोग अर्पण करणं आणि भगवंतांच्या हरिनामामध्ये नृत्य करत, कीर्तन करत सम्मिलित होणं, असे उत्सवाचे वेगळे भाग आहेत. आणि शेवटी भगवंतांना अर्पण केलेला महाप्रसाद ग्रहण करणं. मग आता आपण इथं उत्सव साजरा करत आहोत, जन्मोत्सव साजरा करत आहोत, तर त्याच्यामध्ये आपण आज पंचामृत अभिषेक करत नाही आहोत, परंतु पुष्प अभिषेक आपण करू, परंतु नंतर करू. आणि त्याच्या अगोदर आपण सुरुवातीला आता थोडी भगवत कथेचे श्रवण करू. तर आता पहा, आपण गेल्या जवळजवळ 6 वर्षापासून, हे 6वं वर्ष आहे, तर 6 वर्षापासून आपण खानापूरमध्ये डोंगरे पवन डोंगरे मातांच्या घरी हा उत्सव साजरा करत आहोत. तर पहिलं वर्ष आम्हाला माहीत आहे 2001ला कोरोनाचा कालावधी होता, त्यावेळेला आपण उत्सव साजरा करत शकत नव्हतो असं एकत्र येऊन. तर त्यावेळेला आम्हाला आठवतं की आपण ऑनलाईन भागवतम क्लास घेत होतो सायंकाळी, आणि सर्व भक्त घरी राहूनच ऑनलाईन ते क्लास ऐकत होते. तर त्यावेळेला मग नरसिंह चतुर्दशीचा दिवस आला, म्हणजे जवळ आला, 2021चा कालावधी होता, कोरोनाचा पीक कालावधी तो होता है ना. आणि लॉकडाऊन होते, सर्वजण घरीच राहत होते. आणि मग डोंगरे पवन डोंगरे मातांची इच्छा होती, ते आम्हाला म्हणाले की प्रभूजी नरसिंह चतुर्दशी येत आहे, तर तुम्ही मग ऑनलाईन क्लास घेतच आहात, तर तुम्ही आमच्या घरी या आणि आपण काय करू, इथं कथा कीर्तन करू आणि तेच ऑनलाईन भक्त घरात ऐकतील. आणि आम्हाला आठवतं की 2021ला मग आम्ही इथं आलो होतो. आणि त्यावेळेला आपण आता इथं भरपूर भक्त आहात, तर असे त्यावेळेला भक्त नव्हते, फक्त घरातले 3-4 त्यांचे सदस्य होते आणि आम्ही होतो. आणि एक कोण आमच्यासोबत भक्त होते, अभिषेक आपण आलता का त्यावेळेला नव्हते, हां, तर दुसरे कोण भक्त माझ्या पण लक्षात नाही. तर 1-2 भक्त आम्ही आलो होतो आणि 5-6 भक्त होतो. आणि घरात बसून आम्ही मग तिथंच ऑनलाईन लाईव्ह सुरू ठेवून आपण कथा कीर्तन केली होती. आणि त्यानंतर प्रसाद आम्हीच फक्त घेतला होता, बाकीच्यांना मिळाला नव्हता. मग अशा पद्धतीने छोट्या स्वरूपात तो उत्सव साजरा झाला. परंतु भगवंत पहा, भक्ताच्या हृदयामध्ये जे सेवा भावना असते, प्रेम भावना असते, त्या प्रेम भावनाला फार सुंदर पद्धतीने काय करतात, प्रतिसाद देतात. मग त्यांच्या हृदयामध्ये प्रेम होतं, सेवा भावना होती, भगवंताचा उत्सव साजरा करण्याची इच्छा होती. तर भगवंताने त्यांना आणि प्रेरणा दिली आतून. आणि मग 2022ला कोरोनाचा कालावधी मग कमी झाला आणि पुन्हा आपण एकत्र येऊन कार्यक्रम घेऊ लागलो. तर त्यावेळेला मग भगवंतानी त्यांना आणि प्रेरणा दिली, शक्ती दिली, क्षमता दिली. आणि त्यावेळेला मग आपण सर्व विट्यातल्या भक्तांना आमंत्रित करून आणि खानापूरच्या स्थानिक लोकांना पण आमंत्रित करून मोठ्या स्वरूपात मग आपण उत्सव साजरा केला. आणि मग आपल्याला माहीत आहे, पहिल्या वर्षी आपण घराच्या समोर उत्सव साजरा केला होता. मग 2022-23 हे 2 वर्ष आपण घराच्या समोर उत्सव साजरा केला. आणि मागचे 2 वर्ष मग आपण 24 आणि 25 मागच्या 2 वर्षामध्ये इथं उत्सव साजरा केला. आणि इथला हा तिसऱ्या वर्षाचा उत्सव आहे ह्या ठिकाणाचा. आणि एकूण खानापूरमधला 6व्या वर्षाचा उत्सव आहे असं आपण म्हणू शकतो.
आणि पहा, जसं वर्ष जात आहेत तसं भगवंत भक्तांना आणखीन क्षमता देत आहेत, आणखी चांगल्यापर्यंत ते उत्सव आयोजित करत आहेत. तर पहिला आपण समोरच बसून प्रसाद घेत होतो, परंतु गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी आता त्यांनी आणखीच सुंदर नियोजन केलेलं आहे. ते म्हणजे काय, की आता भक्तांना खाली बसून प्रसाद घेण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने डायनिंग मांडणी करून तिथं ते प्रसादाची सुविधा करत आहेत. गेल्या वर्षी पण केली होती आणि ह्या वर्षी पण केलेली आहे. तर त्यासाठी खरोखर आपण डोंगरे माताजी आणि प्रभूजींच्या कुटुंबियांचा विशेष धन्यवाद मानलं पाहिजे. तर मग आज मग आता पुन्हा आपण हा उत्सव ह्या वर्षीचा साजरा करत आहोत. आणि मग आपण वेगवेगळ्या वर्षी भगवंताच्या संबंधित वेगवेगळ्या म्हणजे नरसिंह भगवंताच्या कथेचं वेगवेगळ्या भागाची चर्चा केलेली आहे. तर पहिल्या वर्षी आपण मग भगवंताच्या प्राकट्याच्या लीला चर्चा केली होती. आणि त्याच्यानंतर मग प्रल्हाद महाराजांनी त्यांच्या मित्रांना जे उपदेश केलेले आहेत ते आपण थोडे पाहिले होते. आणि गेल्या 2 वर्षामध्ये मग आपण भगवंत प्रकट झाले, भगवंत हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी. आणि हिरण्यकशिपूचा वध करतात भगवंताने. त्या लीलेनंतर मग प्रल्हाद महाराज भगवंतांची स्तुती करतात. मग त्या स्तुतीचं पण आपण गेल्या 2 वर्षामध्ये चर्चा केलेली आहे. मग त्या स्तुतीमधला पण काही थोडा भाग राहिलेला आहे. मग आज थोडा आपण त्यातले पण काही श्लोक पाहू. तसं भगवंतांच्या नरसिंह भगवंतांच्या अवताराचं किंवा प्राकट्याचं जे वर्णन आहे किंवा लीलेचं जे काही कथेस्वरूपात प्रस्तुतीकरण आहे ते भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये येतं. भागवतमध्ये एकूण किती स्कंद आहेत? 12 स्कंद आहेत. आणि त्यापैकी 7व्या स्कंदामध्ये नरसिंह भगवंताच्या लीलेचं वर्णन येतं. आणि 7व्या स्कंदातील पहिल्या 10 अध्यायामध्ये हे वर्णन येतं, 1 ते 10 अध्यायामध्ये. आणि आपण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की भागवतमध्ये भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन आलेलं आहे. त्यापैकी सर्वात जादा विस्तारित वर्णन भगवंताच्या कोणत्या अवताराचं आलेलं आहे? कृष्ण अवताराचं आलेलं आहे. तर कृष्ण अवताराचं वर्णन भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये येतं. आणि एकूण किती अध्यायामध्ये ते वर्णन आहे? एकूण 90 अध्यायामध्ये ते वर्णन आहे. तर भागवतमचा जो 10वा स्कंद आहे त्या 10व्या स्कंदामध्ये 90 अध्याय आहेत. आणि त्या 90 अध्यायामध्ये भगवंतांच्या कृष्णलीलेचं लहानपणापासून अंतर्धानापर्यंतच्या लीला वर्णन केलेले आहे. आणि त्याच्यानंतर मग जर कोणत्या अवताराचं जर जादा वर्णन आलं असेल भागवतमध्ये तर ते कुठले अवतार आहेत? नरसिंह अवतार आहे. बाकीच्या अवतारांचं पण वर्णन आहे, पण तो 1-2-3 अध्यायामध्ये 3-4 अध्यायामध्ये आलेला आहे वेगवेगळ्या स्कंदामध्ये. परंतु नरसिंह भगवंतांच्या प्राकट्याचं वर्णन किंवा लीलेचं वर्णन भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये 10 अध्यायामध्ये आलेलं आहे. मग कृष्ण लीलेनंतर सर्वात जादा वर्णन कुठल्या भगवंताच्या अवताराचं आहे? नरसिंह अवताराचं. आणि या 10 अध्यायामध्ये मग सुरुवातीपासून जसं प्रल्हाद महाराजांचं वर्णन आहे किंवा हिरण्यकशिपूचं वर्णन आहे. हिरण्यकशिपू कसा हिरण्याक्ष त्याच्या लहान भावाचा बदला घेण्यासाठी ब्रह्माजींची तपस्या करतो आणि त्याच्याद्वारे एक प्रकारे जवळजवळ अमर होण्याचंच वरदान प्राप्त करतो. आणि त्यानंतर तो कसा देवी देवतांना किंवा इतर सर्व लोकांना त्रास देऊ लागतो याचं सर्व वर्णन आलेलं आहे. त्यानंतर प्रल्हाद महाराज मग कशा पद्धतीने भक्तीचं प्रदर्शन करू लागतात, आपल्या मित्रांना घेऊन भक्तीचं कार्य करू लागतात हे वर्णन येतं. एवढंच नाही तर गुरुकुलमध्ये प्रल्हाद महाराज काय करत आहेत? आपल्या मित्रांना उपदेश करत आहेत. फार सुंदर उपदेश आहेत भागवतमच्या त्या 10 स्कंदाच्या सुरुवातीच्या काही अध्यायांमध्ये आलेला आहे. आणि ते पण आपण काही अगोदरच्या उत्सवामध्ये चर्चा केलेली. आणि ती चर्चा करत करत मग आपण मागच्या 1-2 वर्षामध्ये भागवतमधल्या 7व्या स्कंदातील 9व्या अध्यायामधील काही श्लोकांवर आपण चर्चा केलेली आहे. तर 7व्या स्कंदातील 9व्या अध्यायामध्ये मग भगवान नरसिंह प्रकट झालेले आहेत. त्यांनी हिरण्यकशिपूचा वध केलेला आहे. आणि आता ते काय करत आहेत? फार क्रोध करत आहेत. हिरण्यकशिपूचा वध करून त्याची हत्या करून पण अजून भगवंत शांत झालेले नाही आहेत. आणि त्यावेळेला कोणीही देवी देवता पुढे जायला म्हणजे हिंमत करत नाही आहे भगवंतांना शांत करण्यासाठी. आणि त्यावेळेला ब्रह्माजींच्या प्रार्थनेने प्रल्हाद महाराज पुढे जातात. आणि प्रल्हाद महाराजांना पाहिल्या नरसिंह भगवंत शांत होतात. आणि शांत झाल्यानंतर भगवंत काय करतात? प्रल्हाद महाराजांना आपल्या मांडीवर बसून फार प्रेमाने वात्सल्य भावनेने त्यांना चाटू लागतात. त्यांच्याप्रती आपलं एक विशेष प्रेम प्रकट करू लागतात. हे वर्णन सर्व 7व्या अध्यायामध्ये येतं.
आणि हे झाल्यानंतर मग प्रल्हाद महाराज काय करत आहेत, भगवंतांची स्तुती करत आहेत, त्यांचं गुणगान करत आहेत. आणि मग भागवतमध्ये ह्या 7व्या स्कंदाच्या 9व्या अध्यायामध्ये एकूण 43 श्लोकांमध्ये प्रल्हाद महाराज काय करतात, भगवंताची स्तुती करतात. मग आपण मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी त्या 43 श्लोकांचंच वर्णन पाहत आलेलो आहे. मग आम्हाला आठवतं, आम्ही लिहून ठेवलेलं आहे की 2024ला म्हणजे 2 वर्षापूर्वी आपण त्या स्तुतीचं वर्णन चर्चा सुरू केली. तर 2024ला आपण पहिल्या 12 श्लोकांवर चर्चा केली होती आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी त्याच्या पुढचे 5 श्लोकांची आपण चर्चा केली होती. मग अशा पद्धतीने 12 आणि 5 एक साधारण 17 श्लोक आपले झालेले आहेत, पण तो अजून पुढचे श्लोक आहेत. मग आज आपण त्यातले पुढचे काही श्लोक पाहू. आणि वेळ कमी आपल्याला, परंतु त्या वेळेमध्ये काही श्लोक बसतील तेवढे आपण चर्चा करू. कारण आज आपल्याला शेवटी थोडं भगवंताच्या प्राकट्याचा विशेष व्हिडिओ आहे, तो पण आपल्याला दाखवायचा आणि तो पण फार विशेष व्हिडिओ आपल्याला दिव्य आनंद प्रदान करेल. त्यामुळे जादा वेळ चर्चा आपण नाही करणार, थोडीच आपण चर्चा करू आणि ते श्लोक पाहू. तर ते श्लोक चर्चा करण्याच्या अगोदर 2-3 दिवसापूर्वी मी प्रभुपादांचं एक लेक्चर ऐकत होतो. तर त्या लेक्चरमधले काही मुद्दे पण आपल्याला सांगतो. फार सुंदर मुद्दे प्रभुपाद त्याच्यामध्ये सांगत होते. तर ते जे लेक्चर होतं, प्रभुपादांनी 1969 ह्या साली अमेरिकेमध्ये नरसिंह चतुर्दशी दिवशीच दिलेलं होतं. आणि छोटंसं लेक्चर आहे, परंतु प्रभुपाद फार सुंदर मुद्दे त्याच्यामध्ये सांगतात. तर प्रभुपाद म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे मूळ काय अवतारी आहेत. अवतारी म्हणजे ज्यांच्यापासून सर्व अवतार प्रकट होतात. आणि त्यांच्यापासून मग पहिले चतुर्युग येतात. पहिल्या चतुर्युगापासून आदिनारायण येतात. त्याच्यानंतर दुसरे चतुर्युग येतात. दुसऱ्या चतुर्युगामधले जे संकर्षण आहेत त्यांच्यापासून महाविष्णू येतात. त्यांच्यापासून मग गर्भोदक्षाय विष्णू येतात. त्यांच्यापासून मग शिरोदशकाय विष्णू येतात. आणि त्या शिरोदशकाय विष्णूंपासून मग आपल्या ब्रह्मांडामध्ये जे वेगवेगळे अवतार प्रकट होतात ते अवतार येतात. रामादि मूर्तेषु कला नियमेन तिष्ठन्. तर ब्रह्मसंहितेमध्ये हे वर्णन केलेलं आहे. रामादि मूर्तेषु, मग शिरोदशकाय विष्णूंच्यापासून राम आदी इतर जे वेगळे अवतार आहेत ते सर्व अवतार काय करतात, प्रकट होतात. कला नियमेन तिष्ठन्, आणि ते काय करतात, वेगवेगळ्या लीला करतात, असं वर्णन आहे. मग प्रभुपाद सांगतात की कृष्ण हे अवतारी आहेत आणि राम आदी हे सर्व काय आहेत, अवतार आहेत. आणि हे सर्व अवतार आहेत, हे अवतार काय करतात, वेगवेगळ्या लीला करण्यासाठी प्रकट होतात. मग जे नरसिंह भगवंतांचा अवतार झालेला आहे तो विशेष उद्देशाने भगवंताने अवतार घेतलेला आहे, असं प्रभुपाद म्हणतात. तो विशेष उद्देश कोणता आहे? जसं प्रभू रामचंद्र अवतरित झाले. प्रभू रामचंद्र कोणत्या उद्देशाने अवतरित झाले होते? कारण समोर प्रभू रामचंद्र पण आपल्यासमोर दर्शन देण्यासाठी उपस्थित आहेत. तर प्रभू रामचंद्र हे कशासाठी अवतरित झाले होते? प्रमुखतः रावणाचा वध करण्यासाठी अवतरित झाले होते. आणि त्याच्यानंतर रावणाच्या अत्याचाराने जे काही फार दुःखी आणि कष्टी जे साधू संत होते त्यांचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्र अवतरित झाले होते. आणि एवढंच नाही तर प्रभू रामचंद्र आपल्या कार्यातून आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं हे दाखवण्यासाठी पण अवतरित झाले होते. आपल्या मनुष्य जीवनाच्या मर्यादेचं पालन करत कसं आपण आपल्या धर्माचं कर्तव्याचं पालन केलं पाहिजे याचं एक प्रकारे आचरण करून दाखवण्यासाठी प्रभू रामचंद्र अवतरित झाले होते. आणि त्याच्यानंतर कोण आले? भगवान श्रीकृष्ण आले. तर कृष्ण पण इथं आहेत, लड्डू गोपालजींच्या रूपात आहे ना. मग भगवान श्रीकृष्ण कशासाठी अवतरित झाले? तर प्रमुखतः कंसाचा वध करण्यासाठी अवतरित झाले. आणि कंसासारखे आणखीन बरेच काही असुर प्रवृत्तीचे क्षत्रिय होते त्यांचा वध करण्यासाठी आणि पृथ्वीवरील पापाचा भार कमी करण्यासाठी अवतरित झाले होते. परंतु सोबत आणखीन एक महत्त्वपूर्ण कार्य होतं, ते म्हणजे काय की वृंदावनमधलं जे काही माधुर्य भावाचं प्रेम आहे ते दाखवण्यासाठी किंवा ते एक प्रकारे बद्ध जीवांना प्रदान करण्यासाठी पण कृष्ण अवतरित झाले होते. मग अशा पद्धतीने कृष्ण अवतारांचा उद्देश होता. आणि मग अशी बोललो त्याप्रमाणे राम अवतारांचा पण तो उद्देश होता. तसं नरसिंह भगवंतांच्या अवताराचा काय उद्देश होता बरं? कारण नरसिंह भगवंतांनी प्रभू रामचंद्र किंवा कृष्ण अवताराप्रमाणे
लहान बालकाप्रमाणे ते जन्मलेले आहेत, बाललीला केलेले आहेत, थोडे वाढलेले आहेत. अशा नरसिंह भगवंताच्या लीलेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं का? नाही मिळत. किंवा नरसिंह भगवंताने प्रभू रामचंद्र किंवा कृष्ण लीलेमधल्याप्रमाणे विवाह लीला केलेली आहे किंवा विवाह करून मग ते आणि वेगळ्या लीला करतात असं आपल्याला पाहायला मिळत नाही. नरसिंह भगवंत काय करतात? त्यावेळेला प्रल्हाद महाराजांच्या लक्षणासाठी हिरण्यकशिपूच्या समोर काय करतात? त्या खांबाला भंग करून प्रकट होतात आणि हिरण्यकशिपूने त्याच्या सेनेसोबत युद्ध करतात, त्याच्या सेनेचा नाश करतात आणि शेवटी हिरण्यकशिपूचा वध करतात. आणि नंतर मग सर्व देवी देवता प्रल्हाद महाराज त्यांना प्रार्थना करतात, त्यांची स्तुती करतात आणि त्यानंतर भगवंत आणि नंतर प्रल्हाद महाराजांना आशीर्वाद देऊन तिथून अप्रकट होतात. मग काही तासांची लीला आहे म्हणा, है ना, एवढीच लीला आहे. मग ह्या काही तासांमध्ये भगवंत प्रकट होण्याचा काय उद्देश होता बरं? तर प्रभुपाद सांगतात की नरसिंह भगवंताच्या प्राकट्याचा एक विशेष उद्देश काय आहे? तो आहे की नास्तिक लोकांना काय करणं? विश्वास देणं. कशाचा? त्यांच्या अस्तित्वाचा, असं प्रभुपाद म्हणतात. कारण नास्तिक लोक काय असतात, त्यांना नास्तिकच का म्हणलं जातं? कारण ते कशावर विश्वास ठेवत नाहीत? भगवंतांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहीत, म्हणून तर त्यांना काय म्हणलं जातं? नास्तिक म्हणलं जातं. आणि अशा नास्तिकांचा सर्वात मोठा प्रतिनिधी कोण होता? हिरण्यकशिपू होता. आणि हिरण्यकशिपूने काय केलं होतं की स्वतःलाच भगवंत घोषित केलं होतं आणि आपल्या राज्यामध्ये आपल्यामध्ये पूर्ण ब्रह्मांडावर त्याचं राज्य स्थापित होतं. म्हणजे पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यांनी विष्णूंची किंवा कोणत्याही देवी देवतांची उपासना थांबवली होती. विष्णू किंवा देवी देवता उच्च श्रेष्ठ नाहीत किंवा विष्णू भगवंत नाही आहेत, मी भगवंत आहे असं म्हणून सर्वांच्याकडून तो स्वतःचा जय जयकार, गुणगान किंवा स्वतःच्या स्तुतीप्रतात मंत्र उच्चारण करून घेत होता. अनेक प्रकारे तो नास्तिक होता. आणि मग भगवंत प्रभुपाद म्हणतात त्या हिरण्यकशिपूच्या समोर त्यांच्या अस्तित्वाचा एक प्रकारे पुरावा देण्यासाठी प्रकट झाले होते. आणि प्रमुख कारण तर प्रल्हाद महाराजांचं रक्षण करण्याचं आहे. परंतु जसं कृष्ण लीलेमध्ये, प्रभू रामचंद्राच्या लीलेमध्ये कंसवध आहे किंवा रावणाचा वध हे कार्य करण्यासाठी पण भगवंत अवतरित झाले, दुष्टांचा नाश केला. तसं भगवंत नरसिंह लीले अवतारामध्ये प्रल्हाद महाराजांचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्याप्रती प्रेमभाव प्रकट करण्यासाठी अवतरित झाले. आणि त्याचबरोबर हिरण्यकशिपूसारख्या नास्तिक लोकांना त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा देण्यासाठी, अनेक प्रकारे त्यांना विश्वास देण्यासाठी भगवंत काय झालेले आहेत? प्रकट झालेले. परंतु हिरण्यकशिपूसारखे जे नास्तिक लोक असतात, भगवंत स्वयं समोर प्रकट होऊन पण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. आणि भगवंत मग काय करतात? त्यांचा वध करून त्यांचा काय करतात? उद्धार करतात. मग प्रभुपाद म्हणतायत की भगवंत तशा पद्धतीने त्यांना काय करतात? आपलं दर्शन देतात. भक्तांना भगवंतांचं तसं दर्शन प्राप्त करण्याची काय आवश्यकता नसते, कारण भक्त नेहमी 24 तास भगवंतांचं सर्व ठिकाणी दर्शन करत असतात. मग प्रभुपाद म्हणतात की भक्ताने काय केलेलं असतं? आपल्या डोळ्यांना प्रेमाचं अंजन लावलेलं असतं. प्रेमांजन स्फुरित भक्ती विलोचनेनं संत सदैव हृदयेषु विलोकयंती. मग ब्रह्मसंहितेमध्ये भक्तांचं असं वर्णन ब्रह्माजी करत आहे की भक्तांनी काय केलं असतं? आपल्या हृदयामध्ये भगवंताच्या बद्दल एवढा प्रेमभाव विकसित केलेला असतो, तर तो प्रेमभाव एक प्रकारे त्यांच्या या भौतिक डोळ्यांवर प्रेमाच्या अंजनाच्या रूपात काय केलेला असतो? त्यांनी धारण केलेला असतो. आणि त्या प्रेमाच्या अंजनामुळे ह्या भौतिक डोळ्याने आपण बऱ्याच काही गोष्टी पाहू शकत नाही. मग भगवंतांना पाहणं तर फार दूरची गोष्ट, परंतु भक्तांनी त्या प्रेमाच्या अंजनाला या भौतिक डोळ्यावर धारण केल्यामुळे ते काय करू शकतात? या भौतिक डोळ्याने किंवा आपल्या अंतर्गत दिव्य डोळ्याने ते 24 तास काय करू शकतात? कणाकणामध्ये भगवंतांना पाहू शकतात. संत सदैव हृदयेषु विलोकयंती. मग ते पाहिल तिकडं भगवंतांना पाहत असतात आणि आपल्या हृदयामध्ये पण नेहमी भगवंतांचा साक्षात्कार करत असतात. ही भक्तांची स्थिती असते. त्यामुळे भक्तांना विश्वास देण्यासाठी किंवा भक्तांना दर्शन देण्यासाठी भगवंतांना म्हणजे प्रकट व्हावंच लागतं असं नाही.
भक्त नेहमी इकडे तिकडे सर्व ठिकाणी भगवंतांना पाहत असतात. जसं प्रल्हाद महाराजांनी हिरण्यकशिपूंनी जेव्हा त्यांना विचारलं की तुझे भगवंत कुठे आहेत, तेव्हा प्रल्हाद महाराजांनी हेच उत्तर दिलं की माझे भगवंत कुठे नाहीत. म्हणजे अशी कोणती ठिकाण आहे जिथं माझे भगवंत नाहीत, माझे भगवंत सर्व ठिकाणी आहेत असं प्रल्हाद महाराज म्हणतात. का? कारण प्रल्हाद महाराजांची ती स्थिती होती, संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. सर्व ठिकाणी ते भगवंतांना पाहत होते. परंतु जे नास्तिक लोक असतात हिरण्यकशिपूसारखे, ते मात्र भगवंताच्या अस्तित्वाला स्वीकारत नसतात, भगवंतांनाच ते नाकारत असतात. आणि त्यांना एक प्रकारे पुरावा देण्यासाठी, त्यांना एक प्रकारे त्यांच्या अस्तित्वाचं दर्शन घडवण्यासाठी भगवंत अवतरित होतात. आणि नरसिंह भगवंत त्या उद्देशाने काय झाले होते, प्रकट झाले होते. पण तो हिरण्यकशिपूसारखे जे असुर दुष्ट असतात तरी पण भगवंतांना ते स्वीकारत नाहीत. जसं आता आपण इथं व्हिडिओ दाखवू शेवटी, तर त्याच्यामध्ये आपण पाहाल की नरसिंह भगवंत त्याला एवढं म्हणजे त्याच्याशी युद्ध करून त्याला पराजित करतात, एवढं त्याला म्हणजे जोरात त्याच्यावर भरपूर काही आघात करतात, भरपूर त्याला त्रास होतो. आणि शेवटी त्याला ओढत नेत त्या उमऱ्यावर मारण्यासाठी घेऊन चालले होते. तरी पण तो हिरण्यकशिपू नरसिंह भगवंतांना भगवंत म्हणून स्वीकारत नाही. तरी पण तो अहंकाराने हसू लागतो आणि काय म्हणतो की तू मला मारण्यासाठी ओढून नेत आहेस, पण तू मला मारू शकत नाहीस, कारण मला असे वेगवेगळे वरदान मिळाले, असं तो हसून म्हणू लागतो. परंतु शेवटी भगवंत काय करतात, सर्व वरदानाला अबाधित वाकून त्याचा काय करतात, वध करतात. मग ही नास्तिकांची स्थिती असते. परंतु भगवंत तरी पण त्यांच्याद्वारे इतर जीवांना पण विश्वास देण्यासाठी, त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा देण्यासाठी काय करतात, अवतरित होतात. आणि नरसिंह भगवंत त्यासाठी अवतरित झाले आणि हिरण्यकशिपूचा वध केले आणि नंतर अंतर्धान झाले. मग तसं प्रभुपाद म्हणतात की या कलियुगामध्ये पण बरेच नास्तिक लोक आहेत जे भगवंताच्या अस्तित्वाला स्वीकारत नाहीत, आणि त्यांना पण भगवंत आत्ता दर्शन देतात. परंतु ते कशाच्या रूपात, मृत्यूच्या रूपात. जसं हिरण्यकशिपूच्या समोर भगवंत आले आणि एक प्रकारे ते नरसिंह भगवंत हिरण्यकशिपूसाठी कशाचे स्वरूप होते, मृत्यूचे स्वरूप होते. तसंच ह्या कलियुगातील नास्तिक लोकांना पण वाटतं की भगवंत अस्तित्वात नाही आहेत, आम्हीच वास्तविक भोगता आहोत. आणि त्या भोगत्याच्या भावामध्ये एक प्रकारे स्वतःलाच ते भगवंत मानत असतात. परंतु भगवंत त्यांच्या जीवनामध्ये काळाच्या स्वरूपात, कालोस्मी असं जे कृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतात, त्या काळाच्या रूपात त्यांच्या समोर येतात. मृत्यू सर्वस्व हरम अहम, मृत्यूच्या रूपात येतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व काही गोष्टी हरण करतात आणि तसं त्याला दर्शन देतात. परंतु तरी पण ते मूर्ख अज्ञानी लोक भगवंताच्या अस्तित्वाला स्वीकारत नाहीत. मग अशा पद्धतीने प्रभुपाद म्हणत होते की भगवंत नास्तिक लोकाला एक प्रकारे त्या मृत्यूच्या रूपात दर्शन देण्यासाठी अवतरित झाले हिरण्यकशिपूच्या समोर. आणि हिरण्यकशिपूचे जे प्रतिनिधी आत्ता नास्तिक लोक आहेत त्यांच्यासमोर पण भगवंत मग नरसिंहच्या रूपात प्रकट होत नाहीत, परंतु मृत्यूच्या रूपात प्रकट होतात आणि त्यांना दर्शन देतात. परंतु भक्ताला मात्र भगवंतांना तसं दर्शन द्यावं लागत नाही, कारण भक्त प्रेमाच्या अंजनामुळे सर्वत्र कणाकणामध्ये भगवंतांना पाहत असतात, आपल्या हृदयामध्ये भगवंतांना पाहत असतात, विग्रहांच्या रूपात भगवंतांना पाहत असतात. आणि त्यामुळे ते भगवंताच्या सोबत प्रेमाचं आदानप्रदान करू शकतात आणि भगवंतांच्याकडून पण प्रेमाचा भाव अनुभवू शकतात. मग अशा पद्धतीने एक प्रकारे नरसिंह भगवंतांच्या अवताराचा उद्देश आहे. आणि प्रभुपाद पुढे सांगतात की जसं आपलं गव्हर्मेंट आहे किंवा शासन आहे आणि त्याची काही नियमावली आहे किंवा कायदे आहेत, आणि एखादा व्यक्ती काय करतो, एखादा गुन्हेगार असेल तर तो काय विचार करतो की मी शासनाच्या काही कायद्यांना किंवा नियमावलीला मानत नाही, असं म्हणून तो त्या सर्व गोष्टींना धुडकान लावतो आणि बरेच काही गैरकानूनी कार्य करू लागतो. परंतु काय होतं, शासनाकडून, गव्हर्मेंटकडून त्याला काय केलं जातं, पकडलं जातं पोलिसांच्याद्वारे आणि त्याला दंडित केलं जातं. मग ते शासन त्या समाजामध्ये जी लोक सर्व नियम कानून चांगलं पालन करत आहेत, शासनाने बनवलेले जे काही नियमावली त्याचं चांगलं पालन करत आहेत, चांगले समाजाचे नागरिक आहेत, तर ते शासन काय करतं, त्या समाजातील लोकांना
वेगवेगळ्या सुविधा देतं आणि त्यातले काही नागरिक आणखी चांगले कार्य करत आहेत तर त्यांना शासन विशेष काही पुरस्कार देऊन सन्मानित करतं. परंतु त्याच समाजातली जे लोक त्या शासनाच्या नियमावलीला मानत नाहीत, ते धुडकारून देऊन चुकीची गोष्टी करतात, तर तेच शासन काय करतं, त्या लोकांना पकडून दंडित करतं आणि ते दंड देऊन त्या लोकांना आपल्या शासनाचे म्हणजे शासन अस्तित्वात आहे, गव्हर्नमेंट अस्तित्वात आहे याचं एक प्रकारे काय करतं, जाणीव करून देतं, है ना. मग तसंच भगवंत या भौतिक जगामध्ये करतात की जे भगवंताच्या अस्तित्वाला स्वीकारतात, भगवंताने दिलेले जे काही उपदेश आहेत त्याचं चांगलं पालन करतात, तर भगवंत त्यांचं चांगलं संगोपन करतात, रक्षण करतात, सर्व काही त्यांना आवश्यक गोष्टी पुरवतात. आणि दुसऱ्या बाजूला जे जीव भगवंताच्या अस्तित्वाला स्वीकारत नाहीत, त्यांनी दिलेल्या उपदेशांना पालन करत नाहीत, मग त्यांना काय करतात भगवंत, मग स्वतः भगवंत नाहीत, भगवंतांनी अशी यंत्रणा बनवली आहे मायादेवीच्या द्वारे की त्याच्याद्वारे मग काय केलं जातं, त्यांना दंडित केलं जातं आणि भगवंतांच्या अस्तित्वाला त्यांच्यासमोर काय केलं जातं, प्रस्तुत केलं जातं. मग हे एक प्रकारे अशा पद्धतीने भगवंतांची कार्यप्रणाली आहे आणि नरसिंह भगवंताचा अवतार एक प्रकारे त्या उद्देशाने झालेला आहे असं प्रभुपाद म्हणतात. मग आता आपण आजच्या दिवशी नरसिंह भगवंताचा अवताराच्या दिवशी मग आपण पहिल्या कॅटेगरीमध्ये राहायचं का दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जायचं हे आपण ठरवायचं. मग आता आपण सर्वजण इथं एवढ्या श्रद्धेने आलेला आहात, याचा अर्थ आपण दुसऱ्या कॅटेगरीमधले नाही आहोत, आपण पहिल्या कॅटेगरीमध्ये आहोत. परंतु पहिल्या कॅटेगरीमध्ये असून पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, भगवंतांचे जे काही उपदेशांचं पालन करणं आहे किंवा भक्तीचं काही कार्य करणं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं कमी जादा करत असतो आणि त्यामुळे भगवंतांचं जे काही प्रेम आहे किंवा भगवंतांचं जे काही विशेष कृपा आहे ते आपल्याला योग्य प्रमाणात पाहायला मिळत नाही. मग आपण जेवढ्या प्रमाणात करत आहे तेवढ्या प्रमाणात ती कृपा पाहायला मिळते. मग आपण आजच्या दिवशी ती कृपा चांगल्यापणे प्राप्त व्हावी, जादा प्रमाणात आपल्याला मिळावी, यासाठी मग आणखी आपण काय केलं पाहिजे, भगवंताची शरण घेऊन त्यांच्या उपदेशांचं चांगल्यापणे पालन करण्याचा संकल्प घेऊन आपण कार्य केलं पाहिजे किंवा इथून आपण काही गोष्टी केल्या पाहिजे आणि मग भगवंत आपल्याला विशेष कृपा करतील आणि ह्या भगवंतांच्या प्राकट्याचा उत्सव साजरा करण्याचा आपल्याला खरा लाभ प्राप्त होईल. मग अशा पद्धतीने प्रभुपाद त्यांच्या नरसिंह चतुर्दशीच्या त्या लेक्चरमध्ये काय करतात आपल्याला सांगतात. मग त्या पद्धतीने आपण पण सर्वजण आज चिंतन मनन करा आणि त्या भावनेमध्ये नरसिंह भगवंताला प्रार्थना करा. हरे कृष्ण. तर ठीक आहे, आता आपण जे म्हणालो होतो की 7व्या स्कंदातील 8व्या अध्यायामधले काही भगवंतांच्या प्रभुपादांच्या प्रल्हादमानच्या स्तुतीमधले काही श्लोक आहेत ते आपण पाहू. तर श्लोक पुढे पण दाखवले जात आहेत. बस ते खाली तर ज्यांना दिसत आहे त्यांनी पहा, इकडल्या बाजूला जर दिसत नसेल तर आपण थोडं ध्यानपूर्वक ऐका. तर आपण श्लोक वाचणार नाही, आता वेळ कमी आहे आपल्याला, डायरेक्ट अर्थ वाचू. तर आपण मगाशी म्हणलो त्याप्रमाणे पहिले 17 श्लोक झालेले आहेत आणि पुढचे आता 18वा श्लोक आहे त्यांच्या स्तुतीमधला, परंतु अध्यायामधला हा 24वा श्लोक आहे. तर 7व्या स्कंदातील 9व्या अध्यायातील हा 24वा श्लोक आहे. तर याच्या अगोदरचे जे श्लोक होते ते आपण मागच्या 2 वर्षांमध्ये वाचलेले आहेत. तर हा श्लोक कोण कोणाला बोलत आहेत, प्रल्हाद महाराज नरसिंह भगवंतांना बोलत आहेत आणि त्याच्यामध्ये स्तुती करत आहेत. आणि स्तुती म्हणजे काय की भगवंतांचं गुणगान केलं जात आहे, वेगवेगळ्या गुणांचे वर्णन केलं जात आहे, भगवान कसं भक्तांचं रक्षण करतात याचं वर्णन केलं जात आहे आणि त्याच्याद्वारे भगवंतांना प्रार्थना केली जात आहे. प्रल्हाद महाराज काय म्हणतात पहा. तर श्लोक आपण आता वाचणार नाही, अर्थ घ्या खाली. तर आपण ज्यांना दिसतं ते पाहत पाहत ऐका आणि ज्यांना दिसत नाही त्यांनी आपण ध्यानपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न. खाली हे स्वामी, देवांपासून ते तुच्छ कीटकांपर्यंतचे सर्व जीव ज्या ऐहिक ऐश्वर्य
योग सामर्थ्य, दीर्घायुष्य आणि अन्य सांसारिक सुखांचा उपभोग घेतात, त्या सर्वांचा मला आता पूर्ण अनुभव आलेला आहे. सर्व शक्तिमान काळाच्या रूपाने तुम्ही या सर्व सुखांचा विनाश करता, म्हणून माझ्या अनुभवामुळे मी ही सर्व सुखे मुळीच प्राप्त करू इच्छित नाही. कृपा करून मला तुमच्या शुद्ध भक्तांच्या संगतीत ठेवा आणि मला त्यांची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी द्या. पहा, प्रल्हाद महाराज इथं काय प्रार्थना करत आहेत. आता याच्या अगोदरचे बरेच श्लोक आपण घेतलेले आहेत. आता त्या मागच्या श्लोकांमध्ये प्रल्हाद महाराजांनी काय प्रार्थना केलेली आहे हे आता आपण पाहणार नाही, कारण आपल्याला तेवढा वेळ नाही. पण तो मागच्या वर्षी आपण ते घेतलेले आहेत. आजच्या या प्रार्थनेच्या श्लोकामध्ये प्रल्हाद महाराज काय म्हणत आहेत की हे भगवंता, मला काही भौतिक ऐश्वर्य किंवा ऐहिक सुख नको असं म्हणतात. का? कारण ब्रह्माजींपासून साधारण एका तुच्छ कीटकांपर्यंत त्यांच्याकडे जे काय ऐश्वर्य आहे किंवा योग सामर्थ्य आहे किंवा आणि दीर्घ आयुष्य आहे, त्याच्यातून जे काही सुख किंवा उपभोग मिळतो तो कसा नाशवंत असतो हे मी स्वयं पाहिलेलं आहे असं ते म्हणते. कोणाच्या जीवनामध्ये? त्यांच्या वडिलांच्या स्वतःच्या. कारण हिरण्यकशिपूंनी ब्रह्माजींपासून एखाद्या साधारण व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही प्राप्त तो करू शकतो ते सर्व हिरण्यकशिपूंनी प्राप्त केलं होतं. कारण हिरण्यकशिपूंनी काय केलं होतं? तिन्ही लोकांवर आधिपत्य स्थापित केलं होतं. आणि त्यामुळे एखाद्या सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही सुख असतं त्यापासून मोठमोठ्या देवी देवतांच्या जीवनामध्ये जे काही सुख आहे ते सर्व त्याच्यासमोर उपलब्ध होतं. एवढंच नाही तर सर्व वेगवेगळे देवी देवता त्याची सेवा करण्यासाठी त्याच्यासमोर तत्पर असायचे. एवढं त्याचं सामर्थ्य होतं. परंतु प्रल्हाद महाराज भगवंतांना काय म्हणतात, याच्या अगोदरच्या काही श्लोकांमध्ये म्हणलेले आहेत की हे भगवंता, तुम्ही काय केला? एका क्षणामध्ये ते सर्व काय केला? नष्ट केला. मग त्या सुखाचा किंवा त्या ऐश्वर्याचा काय लाभ आहे? आणि ते मला नको असं ते म्हणत आहेत. कारण भगवंत प्रल्हाद महाराजांना म्हणतात की हे प्रल्हाद, तुझ्या भक्तीने, तुझ्या सेवेने, तुझ्या प्रेमाने मी फार प्रसन्न झालेलो आहे. आणि त्यामुळे तुला जे काय हवं आहे ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. आणि भौतिक जगामध्ये आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती, मग भगवंताकडे असो किंवा इतर देवी देवतांकडे असो, तो आपल्या भौतिक जीवनातील सुखसुविधाच्या गोष्टीच भगवंताकडे किंवा देवी देवतांकडे मागतो. परंतु प्रल्हाद महाराज त्यांच्या उदाहरणानं दाखवून देत आहेत की आपण वास्तविक ह्या कोणत्याही गोष्टी भगवंताकडे मागितल्या नको पाहिजे किंवा इवन देवी देवतांकडे पण त्या गोष्टी मागितल्या नको पाहिजे. मग इथं प्रल्हाद महाराज काय म्हणत आहेत? कृपा करून मला तुमच्या शुद्ध भक्तांच्या संगतीत ठेवा, हे ते मागणं मागत आहेत. आणि मला त्यांची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी द्या. पहा, कारण हे खरं भक्तांचं धन असतं. भक्तांचं धन म्हणजे भक्तांचं धन म्हणजे भौतिक लोकांसारखं पैसा, गाडी, बंगला, पद, प्रतिष्ठा हे भक्तांसाठी धन नसतं. कारण भक्तांच्यासाठी ते एकदम तुच्छ काय असतं? एकदम निरर्थक गोष्टी असतात. कारण ते सर्व नष्ट होणार असतं. भक्तांसाठी खरं धन काय असतं? भक्तांचा संघ, इतर भक्तांची सेवा करण्याची संधी मिळते, ते त्यांचं खरं धन असतं. आणि प्रल्हाद महाराज ते इथं मागत आहेत. आणि प्रल्हाद महाराज कोण होते? साधारण होते का? हिरण्यकशिपू एवढे मोठा तिन्ही लोकांचा राजा होता, त्याचे एकुलते एक पुत्र होते. आणि आता हिरण्यकशिपूचा वध झालेला आहे. मग ते सर्व राज्य आता कोणाला मिळणार होतं? प्रल्हाद महाराजांना मिळणार होतं, है ना. मग अगोदरच एवढं सर्व ते ऐश्वर्य त्यांच्याकडे होतं आणि भगवंत आणखीन भरपूर काही त्यांना देण्यासाठी तयार होते. पण तो प्रल्हाद महाराजांनी त्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा केली नाही. फक्त त्यांनी भक्तांचा संग द्या आणि त्यांची सेवा करण्याची संधी द्या, हे ते मागणी मागत आहेत. म्हणजे प्रल्हाद महाराज त्यांच्या उदाहरणं आपल्याला दाखवत आहेत की आपण वास्तविक या मनुष्य जीवनामध्ये कशाची अपेक्षा केली पाहिजे, काय आपल्या जीवनामध्ये आपण इच्छा ठेवली पाहिजे. मग ते प्रल्हाद महाराज आपल्या या प्रार्थनेतून आपल्याला सांगत आहेत. मग तात्पर्यामध्ये प्रभुपाद फार सुंदर सांगतात. आपण थोडं तात्पर्य पण वाचू. थोडं खाली तात्पर्य घ्या, जिथून लाईन मारलेले आहे तिथं खाली. तर प्रभुपाद काय म्हणतायत? आपण ज्यांना दिसतं त्यांनी पाहत पाहत ऐकलं तर आणखी आपल्याला समजून येईल. आणि ज्यांना दिसत नाही त्यांनी मग ध्यानपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. मनुष्याने प्रल्हाद महाराजांच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे आणि सर्व भौतिक ऐश्वर्य क्षणोक्षणी नष्ट होत असतात
याचा पूर्ण अनुभव घेतला पाहिजे. मग आपल्याकडे भरपूर म्हणजे भौतिक ऐश्वर आहे, परंतु ते नष्ट होत आहे असा आपण आता अनुभव घेत नाही आहे. परंतु प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थनेतून तो अनुभव आपण घेतला पाहिजे. कारण हिरण्यकशिपूला एवढं ऐश्वर सर्व प्राप्त झालं, पण क्षणामध्ये ते नष्ट झालं. आणि प्रल्हाद महाराज ते सर्व ऐश्वर भौतिक जे काही गोष्टी आहेत त्या नष्ट होणार आहेत असं म्हणत आहेत. तर त्या प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थनेना श्रवण करून आपण आपल्या जीवनामध्ये पण तसा अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे काय अनुभव घेणं म्हणजे काय? आता तुम्ही हे ऐकत आहात, तर सर्वांनी आपण मनोमन विचार केला पाहिजे. कोणता विचार केला पाहिजे? की आपल्याकडे काय काय आहे त्याचा विचार पहिला केला पाहिजे. मग माझं घर आहे मोठं, माझा बँक बॅलन्स आहे, माझं इकडे प्रॉपर्टी आहे, तिकडे प्रॉपर्टी आहे, सगळं चिंतन आपण केलं पाहिजे. तर आपण म्हणाल तुम्ही तर ते सर्व नष्ट होणार आहे म्हणलं होतं, चिंतन करायला लावालं आहे आता, है ना. चिंतन कशासाठी करायला लावायचं? करायला लावले की सर्व ते चिंतन करून आपल्या डोक्यामध्ये आणून आपण विचार केलं पाहिजे ते सर्व काय नष्ट होणार आहे, ते शाश्वत नाही आहे, हा विचार केला पाहिजे. हे ऐकताना आपण किंवा आपल्या मनामध्ये आणलं पाहिजे. काही जण म्हणतील आजकाल ते काय म्हणतात की निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करणं, पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करणं, काय म्हणतात त्याला निगेटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग, असं काही बरेच काही वेगळे चुकीचे समुदाय असतात त्यांच्याद्वारे सांगितलं जातं. आणि त्यांच्याद्वारे काय सांगितलं जातं, असं चुकीचं असं जे काय आपण विचार करतो ना ते घडतं म्हणे, है ना. त्यामुळे आपण नेहमी सगळं आपल्याला मिळेल, प्राप्त होईल, मी यशस्वी होईल असाच विचार करायचा असं ते म्हणतात. मग त्याच्या दृष्टीने पाहायला गेलं तर आपण असं जे सांगत आहोत हे तर फार निगेटिव्ह थिंकिंग आहे असं ते म्हणतील. ते म्हणजे काय की आपलं घर, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, पैसा, पद, प्रतिष्ठा हे सगळं काय आहे म्हणजे एकदम माया आहे, नष्ट होणार आहे किंवा शून्यवत आहे असं विचार करा आपण म्हणत आहोत. म्हणजे फार मोठी निगेटिव्ह थिंकिंग आहे असं ते म्हणतील. परंतु शास्त्रानुसार पाहायला गेलं तर एखाद्या व्यक्तीने 24 तास असा विचार करणं हीच खरी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, ती खरी वास्तविकता आहे जीवनाची. परंतु आपण काय करतो, हे घर माझं, हे पैसा माझा, हे बँक बॅलन्स माझं, ही प्रॉपर्टी माझं, हे असंच 24 तास विचार करत असतो, चिंतन तेच चालू असतं. पहा आपण आपल्या स्वतःचं कधीच अवलोकन करा. आणि त्याच्यामध्ये आणखी ज्याला भर घालायचं आहे हेच चिंतन करत असतो. तर वास्तविक आपण फार मोठ्या भ्रमामध्ये असतो. आणि खरी वास्तविकता काय जीवनाची की नाही, ते सर्व चिंतन करा आणि ते कसं आहे नष्ट होणार आहे, शून्यवत आहे, मायावत आहे, माझ्याकडून एक वेळा हिरावून घेतलं जाणार आहे असा विचार करणं, ह्यालाच खरं काय म्हणलेलं आहे, सत्यता म्हणलेलं आहे. मग इथं ते सांगितलेलं आहे. पुन्हा पहा आपण वाचा. मनुष्याने प्रल्हाद महाराजांच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे आणि सर्व भौतिक ऐश्वर क्षणोक्षणी नष्ट होत असतात याचा पूर्ण अनुभव घेतला पाहिजे. आपण ज्या शरीरासाठी इंद्रिय सुखे प्राप्त करण्याचा खडतर प्रयत्न करीत असतो ते शरीर देखील कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकते. तथापि आत्मा सनातन असतो. न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही. त्यामुळे बुद्धिमान मनुष्याने शरीराच्या नव्हे तर आत्म्याच्या सुखाची काळजी घेतली पाहिजे. पहा, मग आपण कुठल्या सुखाची काळजी घेतो आहोत? फक्त शरीराच्या सुखाची. म्हणजे शरीराच्या सुखाच्या मागे लागून वास्तविक आपल्या आत्म्याच्या सुखाचा आपण विचारच करत नाही आहोत, है ना. आणि त्यामुळे आपण शरीराच्या सुखाच्या सर्व गोष्टी उपलब्ध असून पण सुखी नाही आहोत, है ना. मग शरीराच्या सुखासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत मिनिमम ते तर प्राप्त केलं पाहिजे, ते काय आम्ही नाही म्हणत नाही आहे. परंतु आपण ज्यादा लोभाच्या आहारी गेलं नको पाहिजे. आणि वास्तविक आत्म्याच्या सुखासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आत्म्याचं सुख कशामध्ये आहे? ह्या कलियुगामध्ये कलो तद हरी कीर्तनात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर हरिनामाचा जप करणं, कीर्तन करणं, भगवत कथा करणं, श्रवण करणं ह्याच्यामध्येच वास्तविक आत्म्याचं सुख आहे. आणि त्याच्याबद्दल एखाद्याने काळजी घेतली पाहिजे. आणि पुढे काय म्हणलेलं आहे? मनुष्याला जरी ब्रह्मदेव किंवा अन्य देवतांसारख्या दीर्घायुष्य ध्येय मिळाला तरी तो निश्चितपणे नष्ट होईल. आणि म्हणून त्याने बुद्धीचा उपयोग करून चेतन आत्म्याच्या उद्धाराविषयी चिंता केली पाहिजे. मनुष्याने स्वतःच्या उद्धारासाठी शुद्ध भक्ताचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून नरोत्तमदास ठाकूर म्हणतात, शाडिया वैष्णव सेवा निस्तार पायेचे केवा.
म्हणून मग त्याचा अर्थ खाली दिलेला आहे, आणि अर्थ नाही दिला, पण तो एक वैष्णव गीतातलं पद्य आहे. याचा अर्थ काय, नरोत्तम दास ठाकूर एका गीतामध्ये लिहितात, छाडी वैष्णव सेवा निस्तार पाहिजे केबा. एखाद्या व्यक्तीने जर वैष्णवाची सेवा जर त्यागली तर त्याचा म्हणजे उद्धार होण्याचं काही संभावना नाही आहे. मग तो कधीच त्याचा उद्धार स्वतः करू शकत नाही. मग याचा अर्थ आपल्या स्वतःचा उद्धार जर आपल्याला करायचा असेल तर एकच उपाय, तो म्हणजे काय, वैष्णवांची सेवा करणं. आणि म्हणून इथं प्रल्हाद महाराज भगवंताकडे काय मागत आहेत, मला मोठं धन मिळू दे, माझा बिझनेस मोठा वाढू दे, माझ्या मुलांना चांगलं लाभ होऊन दे, असं मागत आहेत का? नाही. मला पदप्रतिष्ठा प्राप्त होईल ते मागत आहेत का? नाही. काय मागत आहेत, वैष्णवांची भक्तांची सेवा मागत आहेत. आणि ते प्रभुपाद इथं सांगत आहेत. आणि पुढे म्हणलेलं आहे, मनुष्याला स्वतःच्या ऐहिक देहामुळे भौतिक प्रकृतीचे क्लेश सहन करावे लागतात, आणि म्हणून त्याला जर क्लेशांपासून मुक्तता हवी असेल तर त्याने कृष्ण भावनाभावित होऊन श्रीकृष्णांचे स्वरूप जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. भगवद्गीतेस असे म्हटले आहे की जन्म कर्मच्च मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वता. मनुष्याने श्रीकृष्णांना तत्वता जाणून घेतले पाहिजे, आणि श्रीकृष्णांविषयींचे हे सत्य ज्ञान केवळ शुद्ध भक्तांच्या सेवेद्वारे त्याला प्राप्त होऊ शकते. म्हणून प्रल्हाद महाराज भगवान नरसिंहदेवांना विनंती करतात की हे प्रभो, मला भौतिक ऐश्वर देऊ नका, त्यापेक्षा मला तुमच्या शुद्ध भक्तांचा आणि सेवकाचा संग द्या. या जगतातील प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीने प्रल्हाद महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चालले पाहिजे. महाजनो येन गता स पंतः. प्रल्हाद महाराजांना आपल्या पित्याने मागे ठेवलेल्या संपत्तीचा उपभोग घेण्याची मुळीच इच्छा नव्हती. उलट पक्षी ते भगवंतांच्या दासांचा नम्र दास होऊ इच्छित होते. भौतिक प्रगतीद्वारे सुखप्राप्तीसाठी स्वतः प्रयत्नशील असणाऱ्या भ्रमाधीन मानवी समाजाचा प्रल्हाद महाराजांनी आणि त्यांच्या अनुयायांनी धिक्कार केलेला आहे. पहा, अशा पद्धतीने प्रल्हाद महाराज एक प्रकारे भौतिक लोक ज्या भौतिक सुखाच्या आणि गोष्टींच्या मागे लागलेले आहेत त्यांचा प्रल्हाद महाराज एक प्रकारे इथं काय करत आहेत, धिक्कार करत आहेत, है ना. आणि ज्या गोष्टींच्या मागे आपण सर्वजण लागलेलो आहोत त्या अमर्यादित प्रमाणे प्रल्हाद महाराजांना मिळालेल्या होत्या, परंतु प्रल्हाद महाराज त्याचा काही विचार करत नाहीत. प्रल्हाद महाराज भगवंताने काय मागतात, मला भक्तांचा संग द्या आणि त्यांची सेवा करण्याची संधी द्या, है ना. आणि आपण पण भक्तांनी तीच मागणी भगवंताकडे ठेवली पाहिजे. मग आज आपण नरसिंह चतुर्दशी दिवशी इथं आलेलो आहोत, भगवंत आपल्या समोर आहेत, तर आपण आता कथा ऐकत आहोत, नंतर कीर्तन करू आणि भगवंतांना प्रार्थना करू. तर त्या प्रार्थनामध्ये आपण आपल्या काही भौतिक इच्छा मागितल्या नको पाहिजे. तर प्रल्हाद महाराजांचं अनुसरण करत आपण भक्तांची सेवा, भक्तांचा संघ, भगवंतांची सेवा ह्या गोष्टींची मागणी केली पाहिजे, आणि त्याच्यामध्येच वास्तविक आपलं कल्याण आहे. नाहीतर आपण इथे येऊन जर आपल्या भौतिक गोष्टींची मागणी केली तर एक प्रकारे आपण म्हणजे फार मोठ्या राजाकडे जाऊन काय करत आहोत, त्याच्याकडे काही थोडं म्हणजे थोडे काही धान्याचे मुठभर दाणे मागत आहोत. तो राजा आपल्याला भरपूर काही गोष्टी देऊ शकतो, पण आपण मूर्खतेने अज्ञानतेने छोट्या काही गोष्टी त्याच्याकडे मागत आहोत. मग असं होईल. पण तो भगवंताकडे आपण जर त्यांची सेवा, वैष्णवांची सेवा, वैष्णवांचा संघ हे मागितलं तर ते वास्तविक आपल्याला जीवनाचा सर्वोच्च उद्देश साध्य करून देणार आहे. मग त्या पद्धतीने आपण आपला भाव ठेवला पाहिजे. आता आपला वेळ पण होत आला म्हणा, कारण आपल्याला व्हिडिओ दाखवायचा आहे, नंतर पुष्प आवश्यक आणि बाकीचे पण सेवा आहेत. तर आपण काय करूया, मग एकच श्लोक घेतला आपण, आता जादा वेळ नाही, आपण इथंच थांबूया आणि आपण पुढचा जो भाग आहे व्हिडिओ दाखवण्यात ते सुरू करू. मग आज पहा आपण काय पाहिलं की प्रभुपाद आपल्याला नरसिंह भगवंताचं प्राकट्याचा उद्देश काय, नरसिंह भगवंत का प्रकट होतात ते सांगतात, त्याच्यावर आपण थोडं चर्चा केली, ते पाहिलं. मग त्यानुसार आपण नरसिंह भगवंतांना आज एक प्रकारे स्मरण करा. आणि त्याच्यानंतर आपण प्रल्हाद महाराजांची स्तुती आहे त्या स्तुतीमधली एकच श्लोक पाहिला, आणि त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज आपल्याला काय सांगतात की भगवंतांकडे आपण काही भौतिक गोष्टी न मागता, भौतिक काही
साधन सामुग्री न मागता, पद प्रतिष्ठा न मागता, भौतिक सुख न मागता आपण काय पाहिलं पाहिजे त्यांच्याकडे? वैष्णवांचा संघ, त्यांची सेवा, भगवंतांची सेवा, ह्या गोष्टी मागितल्या पाहिजे. मग हे आपल्याला एक प्रकारे शिकवण प्रल्हाद महाराजांच्या ह्या प्रार्थनेतून मिळते. आणि आज आपण एवढा मुद्दाही आपल्या घरी घेऊन गेला जाताना आपल्या हृदयातून, तरी आपल्या उत्सवाचं एक प्रकारे सार्थक झालं असं आपण म्हणू शकतो. भक्ती विघ्न विनाशक भक्तवत्सल श्री नरसिंह भगवान की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे. तर आज आपल्याला वाटेल की बरं झालं आज कथा फार कमी झाली दादा, तरी पण थोडं अर्धा पाऊण तास झाली आपली कथा. परंतु आज मुख्य म्हणजे मी विचार केला की थोडं कथा ऐकायला कंटाळून वाटतं जादा कथा ऐकायला, परंतु भगवंतांच्या त्याच लीलेचं आपण एक प्रकारे आधुनिक पद्धतीने जे काही प्रस्तुतीकरण केलं जातं व्हिडिओच्याद्वारे, ते जर पाहू तर बघताना आणखी थोडं जरा पाहायला आनंद वाटेल, भगवंताचं स्मरण करायला पण आणखीन थोडं सहज सुलभ वाटेल. तर त्यासाठी आपण मग आज आपण भगवंताच्या प्राकट्याचा एक विशेष व्हिडिओ आहे तो आपण दाखवत आहोत. आणि व्हिडिओ कोणता आहे तर आपण मागच्या वर्षी थोडं मागे गर्दी आली, प्रोजिनी जरा पुढे येता का? इथं आता व्हिडिओ इथं दाखवला जाणार आहे, थोडं पुढे या, एक कॅमेरा थोडं पुढे घ्या आणि इथं पण या पाहिजे पुढं पलुसकर पोहते आणि इथं या म्हटलं जरा, इथं जागा आहे ना. आणि माताजीने मग इकडे बसा जरा, थोडं या पुढं अजून होईल पोह, तुम्ही पण इकडे अजून या इकडे दिस, हां सही झालं, माफ करा. आणि जे मागे माताजी आहेत आपल्याला व्हिडिओ दाखवणार, काही घाबरू नका, इकडे या मागे आहे ना ते माताजी, मग तुम्हाला दिसणार नाही. व्हिडिओ म्हणण्यापेक्षा फिल्मच म्हणा, भगवंताच्या अवताराची फिल्म आहे. तर कोणता व्हिडिओ आहे? आपण मागच्या वर्षी एक विशेष फिल्म बघितली होती नरसिंह भगवंताच्या, पुढे या माताजी, हां बरं येतं पण या पुढे माता. हां कोणता फिल्म बघितली होती? महाअवतार नरसिंह आहे ना. तर जवळजवळ 2.5 तासाची ती मूवी आहे. आणि गेल्या वर्षी आपण फिल्म काय म्हणतात त्याला, थिएटरमध्ये जाऊन आपण तो फिल्म पाहिली होती, पैसे मोडले होते त्यासाठी. आज आपल्याला फुकट तो फिल्म पाहायला मिळणार आहे, पण तो पूर्ण दाखवणार नाही आपण, तेवढा वेळ कमी नाही आपल्याला. तर शेवटचं एक 25 ते 30 मिनिटाचा भाग आहे ज्याच्यामध्ये भगवान प्रकट झालेले आहेत आणि फार सुंदर असं काय करत आहेत, प्रल्हाद महाराजांचं रक्षण करून हिरण्यकशिपूचा वध करत आहेत. तर फार सुंदर असं थांबा एक मिनिट तर बोल. तर फार सुंदर असं व्हिडिओ आहे किंवा ती फिल्मचा छोटासा भाग आहे, तर आपण पहा. आणि खरोखर आपल्याला नरसिंह भगवंत इथं आलेले आहेत याचाच अनुभव पाहायला किंवा अनुभवायला मिळेल. तर सर्वांनी शांतपणे तो भाग पाहून घ्या. तर पहा माताजी, काही माताजी इथं पण या, अजून जागा आहे, लाजू नका, घाबरू नका, आपले भक्त आहेत, पुरुष लोक आपले भक्तच आहेत है ना. तर इकडे पण येऊ शकता. ज्यांना हे जे खुर्चीवर बसलेले आहेत दिसत नसेल तर इथं खुर्च्या घेऊन या, काय घाबरू नका. माताजी तारले कोण माताजी ते आपल्या माने माताजी, या की तुम्ही इकडे या. मुलं काही काय करा, अरे बोल, काही मुलं त्या खुर्च्या उचलून इथं लावा आणि या सर्व माताजी बसल्यात, कारण आम्हाला तुम्हाला दाखवायचं आहे ना. तर तुम्ही घाबरू नका, इकडं अरे बोल, मुलं उठा ना, कोण फटाफट मुलं उठा कोण. आणि त्या खुर्च्या तिथले घेऊन इथं मधली स्पेस आहे ना, इथं लावा खुर्च्या. ठीक आहे पाटील माताजी या इथं, काही घाबरू नका, या सर्वजण. आणि ते कोण माताजी बसलेले आहेत त्यांनी पण या, सर्वजण इथं या, खुर्च्या आहेत है ना. ठीक आहे झालं, ठीक आहे हां ठीक आहे. हां आता लाईट घालवा, हां खुर्ची लावा, हां आणि मोबाईलची लाईट लावून दर दाखवा. 1 मिनिट थांबा. हां ठीक आहे या. आजचा उत्सव आम्हाला विशेष वाटेल हां चालेल. बघा तिथं माताजी, मला माहीत कळत नाही की ते कोण आहेत, माने माताजी आहेत का? या नाही इथं तुम्ही, असं म्हणजे का लाजाला का घाबरायला आहे का? कोण आहेत? पलुसकर माताजी आहेत, या इथं खुर्च्या लावून द्या तिथं समोर. मुलं पण अजून गेली नाहीत, पण जावा ना, मुलं जाऊन आणा, ते फटाफट खुर्च्या आणा, कोणच जाईल नाहीत. अरे बोल, भक्तांपैकी कोण उठा ना, पूजी मला आवय खूप, उठा ना फटाफट, जावा तिथं, तुम्ही सेवा केल्या पाहिजे फटाफट. आपण ते खुर्च्या आणा, इथं उठून लावा, हां आणा इथं लावा, हां इथं लावा, मध्ये लावा, हां बस तेवढं बस आता. ठीक आहे घ्या, आता गेलं तर सर्वजणच गेले. हां इकडे बसा आता, हां आणि इथं मध्ये लावा, आवय पू उभा राहिले तर तिथं लावा. हां आणि तिथं जे माताजी 3 जण आहेत, कोण आहेत त्या, उठून आणा त्यांना इकडे. नाही या तुम्ही, या उठून या, इथं आणा, तुम्हाला आणा तुम्ही या तिथं, घाबरू नका या, आणि तिथं बसवा त्यांना है ना. हां ठीक आहे ठीक आहे.
बस बस आता पहिला हाना म्हणलं कोण गेलं नाही आता लगेच सगळेजणच आणले भरपूर झाले. ठीक आहे हां त्या तिघांना घेऊन या आणि तर बसवा. हां ठीक आहे. हां ठीक आहे आता बाकीजण इकडे बसून घ्या. हां ठीक आहे ठीक आहे हां ठीक आहे आता हां बसा ठीक बसा. त्या माताजी खाली बसल्यात त्यांना उठवा आणि खुर्चीवर बसवा. त्यांना बसवायचं आहे मला आनंद माझी इच्छा आहे. ते बसलेत वयस्कर आहेत त्यांना त्रास होणार. माताजी बसा ना लाजू नका तुम्ही. पाटके पू तिथं बसल्यात ना तिथं जाऊन खुर्ची द्या त्यांना द्या त्यांना. हां तिथं बसवा त्यांना. हां द्या हां बसा. हां ठीक आहे आता घालवा लाईट. हां ठीक आहे झालं तुम्ही किती वेळ तुझी 25 मिनटं ना. हां ठीक आहे ठीक हां लाईट घालवा. हरे कृष्ण. थांबा. आता प्रसंग कोणता चालू आहे की हिरण्यकशिपूच्या सांगण्यावरनं त्यांच्या सैनिकांनी प्रल्हाद महाराजांना वेगवेगळ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. आणि कोणकोणते प्रयत्न आपल्याला सर्व माहिती आहे. हत्तीच्या पायाखाली देणं, सापाच्या गुफेमध्ये टाकणं, अग्नीमध्ये टाकणं, भरपूर वेगळ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. तर प्रत्येक वेळेला काय झालं प्रल्हाद महाराजांचं रक्षण केलं. आणि मग आता शेवटी प्रल्हाद महाराज आता काय करत आहेत एक प्रकारे पुन्हा सर्व प्रसंगामधून वाचून आता महलामध्ये हिरण्यकशिपूच्या महलामध्ये येत आहेत. आणि हिरण्यकशिपू तिथं बसलेला आहे. आणि आता शेवटचा प्रसंग चालू आहे कारण हिरण्यकशिपू पण आता हतबल झालेला आहे की कितीही प्रयत्न केले तर प्रल्हाद महाराज मारले जात नाहीत. तर शेवटी आता हिरण्यकशिपू स्वतःच मारण्यासाठी प्रेरित झालेले आहेत. आणि तो प्रसंग आता दाखवला जाणार आहे. आणि त्यावेळेला नरसिंह भगवान प्रकट होतील आणि हिरण्यकशिपूचा वध करतील. फार सुंदर प्रस्तुतीकरण ह्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आपण पहा व्हिडिओ, आवाज, म्युझिक सर्व एवढं सुंदर आहे की खरोखर आपण एक प्रकारे ज्या ठिकाणी आत्ता सध्या भगवंत एखाद्या ब्रह्मांडामध्ये प्रकट झालेले आहेत आणि हीच लीला तिथं चालू आहे. आणि एक प्रकारे आपण त्या लीलेला समोरासमोर पाहत आहोत. हा अनुभव आपल्याला हृदयामध्ये येईल. श्री नरसिंह भगवान की, श्री प्रल्हाद महाराज की, ताय गौर प्रेमानंदे. ठीक आहे. हरे कृष्णा. भक्ति विघ्नाशक भक्तवत्सल श्री नरसिंह भगवान की, भक्तराज श्री प्रल्हाद महाराज की, श्रील प्रभुपाद की, दाय गौर प्रेमानंदे. हरे कृष्णा. लाईट लावू शकता का? हरे कृष्णा. तर सर्वांना आनंद वाटला. प्रत्यक्षात भगवंतांचं दर्शन झालं आणि पूर्ण लीला पाहायला मिळाली है ना. आणि पहा हे फक्त ॲनिमेशन नाही आहे, भावाचं महत्त्व आहे. जर एखादा एक साधारण ॲनिमेशन म्हणून याला पाहत असेल तर त्यांना तसंच वाटणार. परंतु आज भगवंताच्या प्राकट्याचा दिवस आहे. आणि सुरुवातीला आपण कथेच्या अगोदर जे सांगितलं की आत्ता सध्या प्रत्येक क्षणाक्षणाला कुठल्या ना कुठल्या ब्रह्मांडामध्ये नरसिंह भगवंताची लीला चालू आहे. आणि आत्ता आपण जे प्रसंग पाहत होतो अर्धा तास जे पाहिलं तो प्रसंग त्याच अर्धा तासामध्ये कुठल्या तरी ब्रह्मांडामध्ये झाला आहे किंवा आत्ता सध्या पण चालू आहे. आणि अर्धा तासानंतर पुन्हा तो चालू होणार. हे सतत भगवंतांच्या लीला चालू असतात. म्हणून भगवंताच्या लीला काय म्हटलेलं आहे, अष्टकार्यीय लीला. अष्टप्रहर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्या लीला चालू असतात. आणि आपण त्या भावनेने ह्या आत्ताचा प्रसंग पाहिला असाल तर आपल्याला खरोखर भगवंतांच्या त्या लीलेमध्ये प्रत्यक्षात आपण ती लीला पाहिल्याचाच पूर्ण लाभ होणार. जसं ही लीलाच आपण पाहत होतो तर देवी देवता प्रत्येकजण काय होते आपल्या आपल्या ठिकाणाहून ते लीलेचं किंवा त्या प्रसंगाचं दर्शन करत होते, तो प्रसंग पाहत होते. तसाच लाभ आपल्याला हा व्हिडिओ पाहून आपण प्राप्त करू शकतो. परंतु त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, योग्य भाव असला पाहिजे. ते म्हणजे काय की हे व्हिडिओ पाहिले तर हा फक्त एक साधारण व्हिडिओ नाही, तर भगवंत आणि भगवंताच्या संबंधित कुठल्याही गोष्टीमध्ये काही अंतर नाही आहे. भगवंत आणि भगवंताचं नाव याच्यामध्ये अंतर नाही. भगवंत आणि भगवंताच्या संबंधित ग्रंथ याच्यामध्ये अंतर नाही. तसंच भगवंत आणि भगवंतांच्या संबंधित असणारे असे योग्य पद्धतीने प्रस्तुतीकरण केलेले व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये पण काही अंतर नाही आहे ना. आणि त्यामुळे खरोखर हा व्हिडिओ पाहायला योग्य भावामध्ये तर आपल्याला खरोखर भगवंताच्या दर्शनाचा आणि त्या लीला पाहण्याचा लाभ प्राप्त होणार. कारण हा व्हिडिओ किंवा हे जी फिल्म आहे हे एखाद्या भौतिक व्यक्तीने बनवलेली नाही आहे, तर आपल्या हरे कृष्ण संस्थेचे जे विशेष भक्त आहेत त्यांनी
पूर्ण शास्त्रावर आधारित हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणून आपल्याला तो जो व्हिडिओ पाहत असताना पूर्णपणे भगवंतांचा दर्शनाचा अनुभव पाहायला मिळतो. हरे कृष्ण. आणि पहा, या व्हिडिओला दाखवण्यासाठी बऱ्याच भक्तांनी इथं बरेच मेहनत घेतली. तर आपण आता पाहत होतो, तर त्याच्या अगोदर दुपारी येऊन बरेच मुलं, जसं शुभम पो आहेत, मल्हार पो आहेत, बाकीची मुलं संतोष पो आणि त्यांच्यासोबत सिद्धार्थ पो, असे बरेच मुलं दुपारी आले होते. आणि त्यांनी सर्वांनी इथं सोय केली. आणि पहा, इथं सर्व हे बांधून आपल्याला फिल्म थिएटरमध्ये बघितल्यासारखाच अनुभव येत होता हा. आणि हे सर्व आपल्याला त्यांनी सोय केली. तर त्यासाठी ह्या सर्व भक्तांचं विशेष आपण तीनदा हरिबोल म्हणून धन्यवाद मानूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आणि आता आपण हा भाग झाल्यानंतर पुढे भगवंतांचं सुंदर असं दर्शन येत आहे. तर आता भगवंतांचा आपण पुष्पाभिषेक करू. आणि पुष्पाभिषेक झाल्यानंतर महाआरती होईल भगवंतांची. त्या महाआरतीच्या वेळेला आपण थोडं नृत्य कीर्तन करू आणि त्याच्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद असेल. तर 8:45 झालेले आहेत. अनेक 10-15 मिनटं आपण हे सर्व भाग करू आणि त्याच्यानंतर सर्वांसाठी प्रसाद असेल. तर मग आता पुढचा भाग फार महत्त्वपूर्ण आहे. कारण जन्मोत्सवामध्ये आपण पंचामृताचा अभिषेक केला पाहिजे, पण तो आपण अजून तो करत नाही, पण तो पुष्पाभिषेक करत आहे. तर हा पुष्पाभिषेक आणि पंचमहाअमृताचा जो अभिषेक आहे त्याच्यामध्ये काही अंतर नाही आहे. आणि तो अभिषेक आता आपण इथं करणार आहोत. तर दरवर्षी आपण नरसिंह भगवंताचा फोटो ठेवून त्याचा अभिषेक करत होतो. पण तो पहा, जसं मगाशी म्हणालो की भगवंत आपल्या भक्तांची सेवा पाहून, प्रेम पाहून त्यांच्यासोबत आणखीन विशेष आदानप्रदान करतात. आणि पहा, डोंगरे माताजी त्यांचे कुटुंबीय एवढी सुंदर सेवा करतात आपल्यासाठी. सर्व दरवर्षी ह्या उत्सवाचं नियोजन करतात आणि स्वतःही ते वैयक्तिक फार भक्तीची साधना करतात. तर त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन एक प्रकारे स्वयं आता भगवंत त्यांच्या घरामध्ये प्रकट झालेले आहेत. श्री श्री सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान जी की. आणि आज आपण आपल्यासमोर त्यांचं विशेष दर्शन पण इथं आपल्याला प्राप्त होत आहे. तर पुष्पाभिषेक मग त्यांचंही आपण राम दरबारांचा पुष्पाभिषेक करू. त्याचबरोबर लड्डू गोपाल पण खाली आहेत, त्यांचाही पुष्पाभिषेक करू. आणि त्यावेळेला आपण सर्वांनी कीर्तन करू. तर कीर्तन पुढे म्हणतायत, तर आपण त्याच्यामध्ये सर्वांनी उच्च स्वरामध्ये उच्चारण करत सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. आणि काही भक्त पुढे येऊन ते पुष्प अभिषेक करतील. मग सर्वांना संधी नाही मिळत, परंतु जे भक्त अभिषेक करत आहेत पुष्पाभिषेक, तर आपण कीर्तनामध्ये सहभागी व्हा. डोळ्याने पूर्ण हृदय भरून त्याचं दर्शन करा. तर आपल्यालाही स्वतः अभिषेक केल्याचाच लाभ प्राप्त होईल. आणि ते जे फुलांच्या पाकळ्या आहेत, तर आपण असं समजा की त्यातली एक एक पाकळी जेव्हा भगवंतावर पडत आहे, तर त्या पाकळीच्या स्वरूपात आपण काय करत आहोत, आपलं हृदय भगवंतांना अर्पण करत आहोत. आणि ते पाकळी म्हणजे आपल्या एक प्रकारे शरणागतीचं प्रतीक आहे. असा भाव ठेवून आपण दर्शन कराल, ते पाहाल, तर खरोखर भगवंत त्या पाकळीच्या रूपात आपल्या हृदयाचा भाव स्वीकारणार आहेत. त्या भावनेने आपण ह्या पुष्पाभिषेकला पाहायचं आहे. मग आता पुष्पाभिषेक सुरू व्हायच्या अगोदर सर्वात म्हणजे शेवटी आपण काय करू की ह्या कार्यक्रमचं सर्व जे नियोजन केलेलं आहे त्यांचं आपण विशेष धन्यवाद मानलं पाहिजे. ते म्हणजे आपले डोंगरे माता जे आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत. तर पहा, गेल्या 5-6 वर्षापासून हे सर्व ते दरवर्षी नियोजन करतात आणि आपल्याला सर्वांना हा उत्सव साजरे करण्याची संधी देतात. तर खरोखर आपण त्यांचं फार आभारी असलं पाहिजे, ऋणी असलं पाहिजे. त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण हा उत्सव जर साजरा त्यांनी नियोजन केलं नसतं, तर आपण आपल्या घरामध्ये असतो आणि नरसिंह चतुर्दशी आहे म्हणून काही थोडं काही आपण आध्यात्मिक साधना केली असते, परंतु बाकीचा वेळ आपण काही भौतिक गोष्टींमध्ये घालवलो असतो. परंतु ते दरवर्षी असं नियोजन करतात म्हणून आपण इथे येतो आणि 2-3 तास 3-4 तास आपला पूर्ण वेळ आध्यात्मिक चेतनेमध्ये व्यतीत करतो. आणि त्याचा फार आपल्याला आध्यात्मिक लाभ होणार आहे. आत्ता तो आपल्याला जाणवणार नाही, परंतु काही कालावधीनंतर आपल्याला तो जाणवणार. आणि असं सर्व श्रेय डोंगरे प्रभूंच्या कुटुंबांना जातं. तर आपण खरोखर त्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे. तर मी विनंती करतो डोंगरे प्रभूंनी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने तर थोडं पुढं यावं. विशेष भगवंताचा प्रसाद आहार आहे तो ग्रहण करण्यासाठी. तर प्रभूजी आपण या. ते त्यांना थोडं संकोच वाटणार, परंतु आपण आपलं कर्तव्य आहे त्यांच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करणं. तर ते पुढे येत आहेत आणि मी जोगडपोहूंना सांगतो येतील ते. जोगडपोह आपल्या सत्संगचे एक प्रकारे प्रतिनिधी आहेत म्हणा. तर त्यांना आपण विनंती करू की भगवंतांचा प्रसाद आहार घालून ते त्यांचं विशेष आभार व्यक्त करतील. तर सर्वांनी 3दा जोरात हरी बोल म्हणून त्यांचे धन्यवाद मानायचे. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आणि दरवर्षी काही ना काही वाढत आहे.
आता प्रसाद पण त्यांनी आता फार चांगल्या पद्धतीने नियोजन तिकडे केलेलं आहे. तर गेल्या वर्षी ते केलं होतं, आजच ह्यावर्षी पण तसं त्यांनी केलेलं आहे. तर ह्यावर्षी काय वाढलेले आहेत, भगवंत नवीन आलेले आहेत, है ना. तर अशा पद्धतीने भगवंत आणखी त्यांच्यासोबत प्रेमाचं आदानप्रदान करत आहेत आणि त्यांना पण त्याचा आनंद मिळत आहे आणि ते आणखी जादा पद्धतीने वैष्णवांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे एक प्रकारे प्रल्हाद महाराजाचा भाव त्यांच्यामध्ये दिसत आहे. प्रल्हाद महाराज आज काय प्रार्थनेमध्ये म्हणतात की भगवंत मला काही भौतिक ऐश्वर नको, ऐहिक सुख नको, मला फक्त काय द्या, वैष्णवांचा संग द्या आणि वैष्णवांची सेवा करण्याची संधी द्या. आणि पहा त्यांनी ह्या उत्सवाच्या निमित्ताने एक प्रकारे तो भाव प्रकट करत आहेत. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. ठीक आहे. मग आता काही भक्त ऋषिकेश पो आहेत आणि त्यांच्यासोबत मग थोडं पलुसकर पो, तारलेकर पो आणि आपले आवळे पो त्यांनी जरा पुढे या. आमने पो धोती पडत आहे, हां आमने पो पण येतील. चौघजण आहेत. आपण पुष्पाभिषेकसाठी हे भक्त पुढे येतील आणि आपण कीर्तन करत राहू आणि पुष्पाभिषेक होत राहील. आपण दर्शन करत हरिनामाचं उच्चारण किंवा कीर्तनामध्ये सहभागी व्हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर कीर्तनामध्ये आपण नरसिंहातीच म्हणू, कारण भगवान नरसिंहांचा पुष्पाभिषेक होत आहे. तर सर्वांनी उच्च स्वरामध्ये म्हणा. त्याच्यामध्ये नरसिंहाती दाखवू शकतो असेल, ठीक आहे. मग जे नवीन काही भक्त असतील ज्यांना नरसिंह आरती माहीत नाही आहे किंवा म्हणता येत नाही, त्यांनी फक्त ध्यानपूर्वक श्रवण करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याद्वारे भगवंतांचा आपण एक प्रकारे भगवंताच्या प्रति प्रेमभाव प्रकट करा. ऐकून आहेत काय सिद्धार्थ हरे कृष्ण. श्री श्री सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान जी की श्री नरसिंह भगवान की भक्तराज श्री प्रल्हाद महाराज की श्रील प्रभुपाद की साई गौर प्रेमानंदे नमस्ते नरसिंहाय. हनुमानजींकडे पण घाला. खाली वाढत राहा. मधली फुलं करा, दोन्ही विग्रहांच्या मध्ये फुलं सिंगम शरण
सिंहमदि शरणं प्रपदे सिंहमदि शरणं प्रपदे तव कर कमल वरे नाका अद्भुत सिंहा ललिता हिरण्यकशिपु अनुबिंबा केशवदूता नरहरिरूपा जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे कर कमल नाथा अद्भुत सिंहा ललिता हिरण्यकशिपु अनुबिंबा केशवदूता नरहरिरूपा जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश सर्वांनी मोठ्याने म्हणा जय नरसिंहदेव ललिता हिरण्यकशिपु कुठं उठला अरे बघ ऋषिकेश बोल दोघंजण याने पूर्ण वेळा एकीकडे जय जगदीश हरे अवतार कमल वरे नाथा अद्भुत सिंहा ललिता हिरण्यकशिपु अनुबिंबा केशवदूता नरहरिरूपा जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे नाका अद्भुत सिंहा ललिता हिरण्यकशिपु अनुबिंबा केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे कर कमल वरे नाथा अद्भुत सिंहा ललिता हिरण्यकशिपु अनुबिंबा केशवदूता नरहरिरूपा जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव कर कमल वरे नाथा अद्भुत सिंहा ललिता हिरण्यकशिपु अनुबिंबा केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे
जय जगदीश हरे जय जगदीश हरे केशवदूता नर हरि रूपा जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे केशवदूता नर हरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे विनाशक नरसिंह देव जय विघ्न विनाशक नरसिंह देव विघ्न विनाशक नरसिंह देव जय नर हरि नर हरि नर हरि जय नर हरि जय नर हरि नर हरि नर हरि जय नर हरि जय प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज प्रभुपाद जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 जय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल भक्ति विघ्ननाश भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय भक्तराज प्रहलाद महाराज की जय शील प्रभुपाद की जय निताय गौर प्रेमानंदे हरि बोल हरे कृष्ण. सर्व भक्तांचं खूप खूप धन्यवाद. सर्वांनी उठून उभे राहा आणि थोडं आपण आता महाआरती होईल भगवंतांची, थोडं नृत्य कीर्तन करायचं आणि त्याच वेळेला ही जी फुलं भगवंतांना आपण अर्पण केली, भगवंतांच्या विग्रहांना त्यांच्या दिव्य शरीराला स्पर्श झालेले तीच फुलं आपल्या सर्वांच्यावर आपण उडवू किंवा सर्वांच्या शरीराला स्पर्श होतील ती फुलं, तर आपण सर्वांच्यावर एक प्रेमाने ती फुलं काय करायचे आहेत, अर्पण करायचे आहेत. तर हे सर्व आपल्याला समोर आणले जातील. तर अजून घ्या पूजी, पाठी घ्या आणि भरा सर्व खाली. ऋषिकेश अजून पाठी घ्या, खाली भरपूर फुलं आहेत. मागे कुठं सगळीकडली भरून घ्या, भरा सर्व. माताजी पाय काढायचे पूजेला काढायला स्टेजवर बसताय माळी इकडे बसा माळी. हरे कृष्णा. ठीक आहे, अजून कोणी जाऊ नका, शेवटची महाआरती राहिलेली आहे. शंख त्या छोट्या पिशवीमध्ये शिवम को शंकरने आरती. हरे कृष्ण. ठीक आहे, तर शेवटचा भाग आहे आपल्या या उत्सवाचा, तो म्हणजे महाआरतीचा भाग आहे.
आणि जी फुलं आहेत आपल्या भगवंतांना अर्पण केलेली ती सर्व आपण एकमेकांना अर्पण करू. तर सर्वांनी उत्साहाने कीर्तनामध्ये भाग घ्या. कोणी संकोच करू नका. एक 5 ते 10 मिनिटच कीर्तन करू आपण आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद असणार. हरी बोल. श्री नरसिंह भगवान की जय. नमो विष्णुपदाय कृष्ण कृष्णाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत नामिनी माताजींकडे द्या तुमची श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिनी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी अद्वैत तारिणे. फुलं टाकलेले आपण पुन्हा एकमेकांना अर्पण करू शकता. एकदाच खाली खाली पडलेली पण फुलं आपण घ्या, कारण ती फुलं काय महाप्रसाद आहे, ती दूषित झालेली नाही. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Ram, Hare Rama, Ram Ram Hare Hare. Krishna Krishna Hare Hare, Hare Ram, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare. माताजी पण छोटे छोटे गोल करा. तिकडे पण बोल, इकडे पण बोल करा. राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा Krishna Krishna Hare Hare, Hare Ram, Hare Rama, Rama Rama Hare Hare, Hare Krishna 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 Hare Hare, Hare Ram, Hare Rama,
राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare Hare आणि असं थोडा आवाज वाढवायला लावा. Hare Krishna 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 Hare 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 Rama Rama Hare Hare Hare